तर नमस्कार मंडळी, माझं नाव सारंग रघाटाटे आणि मी आपल्यासोबत आहे आज जुळून एका विशिष्ट कार्यक्रमाला, एका विशिष्ट पॉडकास्टला, ज्याचं नाव आहे आपल्यातली गोष्ट. तर या आपल्यातली गोष्ट पॉडकास्टमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि या पहिल्या पॉडकास्टच्या पहिल्या कार्यक्रमाला, आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आमच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आता सध्या कामगिरी बजावत आहे. तर नमस्कार, मी स्वागत करतो आपलं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनीलजी गफाट यांचं. सुनील भाऊ, गोष्ट आपल्यातली आहे. खूपदा आम्ही विचार करतो, जेव्हा आम्ही लहान असायचो आणि लहानपणी आम्ही विचार करायचो की एक पार्टी बा, एक पॉलिटिक्स कसं असते बा. कारण आम्ही जेव्हा लहानपणी होतो, बेसिकली मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर खेळायची सवय आणि राजकारण किंवा इलेक्शन आलं म्हणजे तो काळ आठवतो जेव्हा रिक्षामध्ये बिल्ले वाटप सुरू असायचे. तर आम्ही दिवसभर वाट बघायचो की इलेक्शन कधी येते आणि आम्हाला वेगवेगळ्या चिन्हाचे बिल्ले कसे कलेक्ट करता येतात. तर त्या क्षणापासून तर आज एवढं टेक्नॉलॉजीमध्ये समोर गेलेलं फक्त जगाचंच काम नाही तर पक्षाचं काम, या सगळ्या कामामध्ये आपण त्या काळातनं या काळामध्ये पदार्पण केलेलं आहे. तुमचा काय अनुभव राहिलेला आणि काय एक्सपिरियन्स राहिलेला या कामाचा? खऱ्या अर्थानं मी तर पहिल्यांदा आपलं स्वागत करतो की आपल्या ब्रॉडकास्टच्या या संवादामध्ये मला आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक मी या ठिकाणी तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही जो प्रश्न मला विचारला की पूर्वीचा जो काळ निवडणुकांचा आणि आताचा काळ, या काळाबद्दल एक खूप मोठी अशी या प्रचार यंत्रणामध्ये, पार्टींच्या कामामध्ये खूप मोठं असं परिवर्तन झालं. पूर्वीचा जो काळ होता, जसा तुम्ही अनुभव सांगितला की गावातनं गाडी भोंगायची यायची, बिल्ले वाटायचे, मग मुलं मागं धावायचे आणि मग ते बिल्ला कोणाला मिळतो याचा तो आनंद जो होता, तर त्याच्यातून आत्ता या युगामधलं जे काही व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जो प्रचाराचा आता दुराळा उडतो आहे आणि त्याच्यातून घराघरात आणि प्रत्येकाच्या खिशात प्रचार पोहोचला आहे असं मला वाटते. तर त्यामुळे माझ्या जीवनातलाही एक किस्सा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की मी 8व्या वर्गामध्ये होतो आणि त्यावेळेस अरुण भाऊ अरसड हे भारतीय जनता पार्टीकडून या लोकसभेचे उमेदवार होते. वर्धा लोकसभेचे. तो काळ फार बिकट होता. म्हणजे त्या काळात भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ते मिळत नव्हते, गावागावात भारतीय जनता पार्टीचं काम नव्हतं. परंतु त्या काळात सुद्धा जनसंघाचं काम करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणारे अरुण भाऊ हे त्या पूर्वीचे कर्मठ कार्यकर्ते होते आणि पार्टीने त्यांना लोकसभेची निवडणूक लढवली. माझं वय फार कमी होतं, मी 8 वर्षाचा 8व्या वर्गामध्ये शिकत होतो. परंतु एक काळ विलक्षण जे राजकारणातलं त्या काळात मला मिळालं, अरुण भाऊंचा प्रचार गावखेड्यात. एक आता मी नाव या ठिकाणी सांगतो, आज प्रकाश महाराज वाघ म्हणून जे प्रचलित आहे, जे गुरुकुंजचे मोदरीचे सर्वाधिकारी राहिले, ते त्यावेळी सर्वसामान्य माझ्या गावाजवळ नरसुला गावात राहत होते, सिलाई टेलरिंगचं काम करत होते. परंतु ते सुद्धा अरुण भाऊचे फॅन होते आणि ते काळात त्या काळात त्यांचा प्रचार ते कसे करायचे, तर सायकलवर भोंगा, एक छोटी बॅटरी आणि त्यांच्याकडे माईक, अशा पद्धतीचा प्रचार होता. आणि मी 8वीत होतो. काय हे त्यांची जेव्हा सायकलने प्रचार करायचे तर त्याच्यावर मी आग्या कमळ, जिंदाबाद कमळ, आग्या कमळ, त्या माईकवर बोलण्याचा जो आनंद मला त्या काळात मिळाला आणि त्याच्यानंतर हळूहळू मी या पक्षाच्या विचारधारेकडे वळत गेलो. कुठलाही राजकीय वारसा मला नसताना ज्या पक्षाची विचारधारा पटली आणि कॉलेज जीवनानंतर, कॉलेज जीवनाच्या काळात विद्यार्थी परिषदेशी माझी नाळ जुळली आणि एक 4-5 वर्ष विद्यार्थी परिषदेमध्ये काम केल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीची माझं नातं घट्ट त्या विचाराकडे वळलं. एक राष्ट्रभक्तीनं प्रेरित असणारा पक्ष, एक या देशाला एक दिशा देणारा पक्ष म्हणून माझा कल तिकडे वाढला आणि कालांतरानं त्यानंतर स्वर्गीय विजयरावजी मुळे या जिल्ह्याचे माजी खासदार होते आणि ते माझे गुरु होते, माझे शिक्षक होते. त्यापासून त्यांच्याशी माझा संबंध आणि कॉलेज जीवनानंतर मी त्या माध्यमातून त्यांच्या ओढीने भारतीय जनता पार्टीत काम करायला लागलो. एक गावचा बूथ प्रमुख
म्हणजे गावाचा कार्यकर्ता ते आज जिल्ह्याचा अध्यक्ष, असा माझा हा 30 वर्षाचा प्रवास या सगळ्या विषयामध्ये झाला आहे. या ठिकाणी भारद्वाज असेल, रमेशराव करंडे असतील, दिलीप भाऊ पाचखेडे असेल, दिनकरराव उंबरकर असेल, तर हे त्या काळात असे मोजके लोक काम करायचे. पण या लोकांनी म्हणजे आपला पक्ष छोटा आहे, आपल्याला कोणी विचारत नाही, आपल्याला काँग्रेस हा मोठा आहे, गावागावात म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीपासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेसचा बोलबाला होता. आणि यांना हे कधीही वाटलं नाही की आपल्याला काही मिळेल, आपलं कधी आमदार निवडून येईल, आपला कधी खासदार निवडून येईल. पण ही सगळी जी मंडळी या ठिकाणी काम करत होती ही एका ध्येयाने प्रेरित असणारी मंडळी, एका राष्ट्रभक्तीच्या विचाराने प्रेरित असणारी मंडळी होती. आणि त्या काळात अटलजी सारखं नेतृत्व या देशात या ठिकाणी काम करत होते. लालकृष्णजी अडवाणी सारखं नेतृत्व होतं. पण यांना कदापि असं वाटलं नाही की या देशात आपली सत्ता येईल, आपल्या गावात एखादा आपला सरपंच होईल. पण ते निकळीनं त्या ठिकाणी काम करत होते. त्यांची हेळसाळ होत होती, काँग्रेसवाले त्यांच्यावर भडीमार करत होते. पण यांनी जिद्द सोडली नाही आणि त्यांनी समाजाचं एक एक माणूस जोडला, एका एका माणसाच्या अडचणीमध्ये धावून गेले आणि बहुजन समाजाला एकत्र करत ते त्या लोकांनी पुढे पाऊल टाकलं. आणि मग त्यात अरुणभाऊ अडसर सारखे, भाऊसाहेब फुंडकर सारखे नेते, महादेवराव शिवणकर सारखे नेते आणि विशेषतः नितीनजी गडकरी हे त्यावेळेस विदर्भाचं पूर्ण नेतृत्व करायचे आणि इव्हन महाराष्ट्राचं नेतृत्व करायचे. हे लोकांनी एक एक माणूस जोडला, तो जिव्हाळ्याचा जोडला, कुटुंबाप्रमाणे जपला, त्याच्या सुखदुःखात ते धावून गेले. आणि असं करता करता तो विचार गावागावापर्यंत पोहोचला. आणि त्यातूनच माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते, छोटे मोठे कार्यकर्ते जुळले. आज आपण पाहतो या सर्व कामाचं फलित. त्यावेळेचा फार कठीण काळ होता. मी पार्टीचं काम सुरू केल्यानंतर मला जनता युवा मोर्चाची तालुक्याची जबाबदारी दिली आणि स्वतःजवळ बाईक नसताना किंवा कुठं प्रवास नसताना अनेक वेळा एखाद्या आपल्या सहकार्याची, म्हणजे माझा सहकारी त्यावेळेस दिनेश सुरकार सहकारी होता, यांच्या सोबत त्याच्याकडे मोटरसायकल होती. त्याचे वडील थोडे शिक्षक असल्यामुळं 2 पैसे त्याच्याकडे होते. त्याच्या मोटरसायकलने आम्ही गावागावात जाऊन छोट्या छोट्या 10-10 लोकांच्या बैठका घेऊन त्यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचवला. आणि अनेक तरुण त्याच्यातून आम्ही सोबत जोडत गेलो. आणि जोडता जोडता हा वर्धा ग्रामीणच्या भागामध्ये मी काम करत होतो. अनेक संकटांना समोर जावं लागलं. म्हणजे ते आता फार कठीण असे विषय होते की आम्हाला हिरवायचे लोक वेगळ्या भाषेत बोलायचे. पण आम्ही आमचा विचार सोडला नाही. आमच्या पूर्वज ज्या नेत्यांनी सोडला नव्हता तोच विचार आम्ही पुढे घेऊन गेलो. आणि आज असं काम करता करता जिल्ह्यामध्ये रूप वाढलं. या जिल्ह्यामध्ये जवळपास 99 मध्ये विजयरावजी मुळे यांना लोकसभा पहिल्यांदा या ठिकाणी लढवली. आणि काँग्रेसच्या विरोधातला रोष होता. वसंतराव साठे हे सातत्याने या ठिकाणी निवडून येत होते. त्यांच्या विरोधातला जो रोष होता तो रोष जनतेने प्रगट केला. आणि 99 मध्ये विजयराव मुळे या लोकसभेचे खासदार झाले, पहिल्यांदा खासदार झाले. आणि तो आनंद कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एवढा खासला. आणि मग पुढे तो प्रवास सुरू झाला भारतीय जनता पार्टीचा झाले. आणि मग तो प्रवास सुरू झाला की त्यानंतर जो झपाट्याने वाढत गेला, कार्यकर्त्यांची फळी वाढत गेली. आणि त्यानंतर 2014 मध्ये रामदासजी तळस या जिल्ह्याचे खासदार झाले. 2009 मध्ये दादारावजी केचे या जिल्ह्यात पहिल्यांदा आमदार झाले. आणि असं असताना 2014 नंतर 2017ला जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. 8 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सभापती झाले. 6ही नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि झालं. हे सगळं कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं फळ. सर्वसामान्य जनतेचे काम करत गेलो आणि त्यामुळे जनतेने भारतीय जनता पार्टीला खांद्यावर घेतलं आणि काँग्रेसला डोक्यावरून खांद्यावरून खाली उतरवलं, पायदळी उतरवलं. अशी या जिल्ह्याची आजची राजकीय स्थिती आहे. पण मी असं तुमच्या आजच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून मला सांगेल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कर्मठ कार्यकर्ता, हा कार्यकर्ता
ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीत असणारे कार्यकर्ते हे झोपडीतले कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा सर्वदूर हा विस्तार आता झाला आहे. नक्कीच. अगदी खूप मुक्त संवाद आपल्याशी होतोय, तर या संवादावरच एक पाऊल पुढे नेत मला एक छोटासा विचार विचारायचा आहे की आता खूप युवकांनी पॉलिटिक्समध्ये, ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, टी व्हीवर, चॅनल्सवर, आता या नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये जास्तीत जास्त, कारण मी जसं सांगितलं की त्या काळामध्ये फक्त बिल्ला आणि पॉम्पलेट हाच प्रचाराचं माध्यम होता. आता त्याच्या गुणाकारामध्ये प्रमाण झालेलं आहे आणि लोकांना खूप रिअल फॅक्ट्स मिळतात आहे बघायला. तर खूप साऱ्या युवकांना त्यांच्या विचारशक्तीनुसार पार्टीज जॉईन करण्याची इच्छा होत असते, कोणी विचारधारेला जॉईन करण्याची इच्छा होत असते. भारतीय जनता पक्षाजवळ असे कोणते मुद्दे आहेत किंवा भारतीय जनता पक्षाजवळ एका नवीन 18 वर्षाच्या त्या मुलासाठी काय उद्देश आहे, ज्या उद्देशांच्या बेसिसवर आपण त्याला पार्टीमध्ये किंवा तो पार्टीचा कार्यकर्ता बनण्यास इच्छुक राहू शकतो? चांगला प्रश्न तुम्ही विचारला. भारतीय जनता पार्टीत तरुणांनी काय जॉईन करावी, भारतीय जनता पार्टीत काय यावं, मी त्यामागे तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचा विचार हा या देशावर प्रेम करणारा विचार. देश प्रथम, जो श्यामाप्रसादजी मुखर्जी पासून, दीनदयालजी उपाध्याय पासून, तर श्रद्धेय अटलजी पासून, तर आज या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पर्यंत विचार कधी सुटला नाही. आणि म्हणून देश प्रथम, नंतर आपलं कुटुंब, नंतर सर्व काही, हा जो विचार आहे. कारण देश जर टिकला, देश जर आपला मोठा झाला तर आपण मोठं होऊ. आणि त्याचबरोबर काँग्रेस विचारसरणीने या देशाचे तुकडे तुकडे करण्याचं काम, या देशाला तोडण्याचं काम केलं, या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. त्यावेळेस आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्यामुळं हे विषय जनतेपर्यंत पोहोचत नव्हते. आजच्या या युगामध्ये आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टा असेल, व्हॉट्सअप असेल, त्या माध्यमातून आपला देश जवळ आला. या सगळ्या गोष्टीमुळे देश जवळ आला आणि लोकांना कनेक्ट झाला आणि लोकांना हे कळायला लागलं की होय, आपला देश या जगामध्ये मोठा आहे. या आपल्या माध्यमातून तरुणांना आव्हान आहे, या देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल, या देशाला आत्मनिर्भर करायचं असेल, हा देश खऱ्या अर्थानं तरुणांचा देश आहे. या देशातली जर लोकसंख्या जर आपण पकडली, तो सरासरी वयोमान पकडलं, तर हा देश तरुणांचा देश आहे. आणि म्हणून या देशातला तरुण जर का एक संघ असेल, या देशातला तरुण हा देशासोबत असेल आणि देशाच्या दिशा देणाऱ्या नेत्यांसोबत असेल, तर हा देश मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतो. आणि विश्वगुरू, भारत हा विश्वगुरू होण्यासाठी आता काही फार काळ थांबण्याची गरज नाही. आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून तरुणांना एक आव्हान राहील की आपण आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी भारतीय जनता पार्टीसोबत, एक राष्ट्रभक्तीच्या विचारसरणीच्या पक्षासोबत आपण यावं आणि या देशाला बलशाली आणि अधिक मजबूत करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य यामध्ये निश्चितपणे आपण सर्व तरुण देतील आणि या भारतीय जनता पार्टी सुद्धा मजबूत होईल आणि देश सुद्धा मजबूत होईल. खूप खूप अतिशय युवकांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सर्वांना हा विषय समजून ठेवला. आता आपल्यातली गोष्ट म्हणून विचारतो, आपल्याला आमदारकी लढण्याचा आणि जिंकून येण्याचा आणि ती आमदारकी किंवा खासदारकी, कोणतंही लोकप्रतिनिधित्व पद जर आपल्याला राबवण्याचा, जसं खासदार किंवा आमदार म्हणतो, ते मिळालं तर आपल्याला देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा या सिस्टीममध्ये कोणते बदल करावेसे वाटतील? राजकारणात असताना मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली, एकदा लढवली, जिंकलो, दुसऱ्यांदा लढवली, हरलो. राजकारणात जिल्हा परिषदची रिझर्वेशन महिला आलं म्हणून माझ्या पत्नीला लढवलं. आणि राजकारणात असताना समाजकारण, सोबत समाजकारण करण्याचा हा माझा व्यसंग आहे. मला खूप काही राजकारण करता येत नाही, परंतु समाजकारण करता करता जर का त्याला न्याय द्यायचा असेल, त्या व्यक्तीला आपल्या कुठल्या संकटातून काढायचं असेल, तर त्याला एका लोकप्रतिनिधीची गरज असते. आणि म्हणून मला असं वाटते की आपण लोकप्रतिनिधी व्हावं,
जेव्हा केव्हा पक्ष संधी देईल त्या संधीचं सोनं करायचं आणि समाजकारणाबरोबर राजकारण करत आपल्या भागाचा विकास असेल किंवा या परिसराचा विकास असेल, जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये अनेक बदल आता झाले आहेत, परंतु अजूनही काही बदल करण्याची गरज आहे. गरज आज आपण पाहतो की 2014 नंतर माननीय नरेंद्रजी मोदी या देशाचे प्रधानमंत्री, अनेक निर्णय झाले की या देशामध्ये करप्शन हा फार मोठी कीड या देशात, पण ती अजूनही संपली नाही. मी असं म्हणणार नाही ते 100% संपली, परंतु तिला लगाम लावण्याचं आणि ते करप्शन कमी करण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलं. नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्यांदा डीबीटी हा संकल्पना या देशात आणली आणि आज त्या डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या त्या नागरिकाच्या खात्यामध्ये त्याला जे काही मिळतं ते डायरेक्ट त्याच्याकडे पोहोचत आहे. आज पूर्वी एखादा डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट असेल, एखादं उत्पन्नाचा प्रमाणपत्र असेल, हे काढायला तहसीलमध्ये चक्रा मारायला लागत होत्या. अगदी पण आज नरेंद्रजी मोदी यांनी एका क्लिकवर एका गावात सेतू केंद्राच्या माध्यमातून त्या नागरिकाला कुठेही जाण्याची गरज नाही. आता तर त्याच्यापैकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा डॉक्युमेंट जर डाउनलोड केले तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट हाती मिळते. म्हणजे ही जी सिस्टीम मधली चेंजेस आहे हे नरेंद्रजी मोदी यांनी केले आणि त्यामुळे नागरिकांना यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आज लोक आपल्या घरी बसून गावात राहून आपल्या व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केल्या आहेत आणि त्यांना त्याचा लाभ मिळत आहे. आणि तरी अधिक असा जी काही मला संधी पुढे मिळेल तर मी एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे, त्यामुळं स्वातंत्र्यानंतर या ग्रामीण भागात वर 90% नागरिक हे शेतीवर अवलंबून. बरोबर. शेतकऱ्यांना शेतामध्ये ओलीत करण्याकरता जो मोटर पंपाने पाणी ओलावं लागत होतं त्याचे इलेक्ट्रिसिटीचे बिल मोठ्या प्रमाणात येत होते, पण या महायुतीच्या सरकारने आता त्यांचे वीज बिल माफ केले आणि भविष्यामध्ये त्यांना वीज हे मोफत देण्याचं जी घोषणा सरकारने केली, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंचा थोडा हायसा वाटायला लागलाय. पण तरी मी यामध्ये समाधानी नाही. शेतकऱ्यांकरता एक कॉन्क्रीट असं काम की ज्याच्यावर कुठलंही संकट आलं तर त्याचं कुटुंब उघड्यावर येणार नाही, अशी व्यवस्था जर मला संधी मिळाली तर मी ती पॉलिसी आणण्याकरता सरकारकडे निश्चितपणे आग्रही राहील आणि ते करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. माझा पुढचा जर संधी मिळाली तर दुसरा प्रसंग माझा म्हणजे प्रयत्न माझा हा राहील की जशा पद्धतीनं आपण मुख्य रस्ते जोडतो, मुख्य रस्त्यांनी गावं जोडतो, तसंच शेतकऱ्याच्या शेतातून गावापर्यंत पांदन रस्ता करून ते शेत हे गावाला जोडावं, अशा पद्धतीचं योजना, कॉम्प्लीट योजना ही सरकारच्या माध्यमातून करून घेण्याकरता मी निश्चितपणे यासाठी प्रयत्नशील राहील आणि ते करून घेण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद सुनील भाऊ. भारतीय जनता पक्षाचाच नव्हे तर विद्यार्थी परिषदेचा एक छोटासा विद्यार्थी, त्यानंतर एक सरपंच, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष असा एक कणखर कार्यकर्ता श्री सुनीलजी गफाट आज आपल्याशी जुळले होते. नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच एका मोठ्या माणसांसोबत, एका चांगल्या माणसासोबत आपची बात, एकमेकांची गोष्ट, आपल्यातली गोष्ट करत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून विथ सारंग रगाटाटे. थँक्यू. नमस्कार.